विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत कंबाईंड पेपर ग्रुप बीचा 2022चा पेपर, जी एक्झाम झाली होती तुमची 8 ऑक्टोबरला. ओके, प्रश्न चालू करूयात. बघा, प्रश्न पहिला आहे इथे. कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केलेली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नासा. आता याच्याबरोबर आपल्याला अजून 3 पर्याय दिसतात आहेत, तर त्या 3 पर्यायाविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. आणि ते आपल्याला माहिती असायला हवं. कदाचित येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याच्यावरती पण प्रश्न दिसेल, किंवा अवकाश जे स्पेस हे आहे, स्पेसचं क्षेत्र किंवा अवकाशातील कामगिरी, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतील, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी चालू आहेत आणि घडत आहेत. बघा, ESA हे काय आहे? तर हे आहे युरोपियन स्पेस एजन्सी. युरोपची स्पेस एजन्सी आहे, जिची स्थापना झाली होती 30 मे 1975. किती झाली होती? 30 मे 1975ला. त्याच्यानंतर आहे JXA ही जी आहे ही जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी आहे, जिची स्थापना झाली होती 1 ऑक्टोबर 2003ला. याची स्थापना कधी झालेली आहे? 1 ऑक्टोबर 2003ला. आणि CNA हे तर एक न्यूज चॅनेल आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे अवकाशी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. याचबरोबर अजून कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी चालू आहेत, तर त्याची करंटमध्ये एक रिव्हिजन करून घ्या. करंटच्या बुकमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. मी काही थोडक्यात इथं काढलेले आहेत, त्याच्यावरती पण फोकस करा. बघा, याच्यामध्ये ALMA हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये काय करतात? हे काय आहे? तर आटाकामाच्या वाळवंटामध्ये आटाकामा लार्ज मिलीमीटर सब मिलीमीटर एरे रेडिओ टेलिस्कोप हा इथं काय करण्यात आलेला आहे? बसवण्यात आलेला आहे. आणि हा काय करणार आहे? तर हा म्हणजे अगदी मायन्यूट स्केलवरती तिथल्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे. मग याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत? तर युरोप, जपान आणि USA हे 3 देश सहभागी आहेत, आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच बरोबर अजून काय आहे? तर बघा, निसार. आता हे अतिशय महत्त्वाचं आहे बरं का. हे काय आहे? नासा आणि इस्रो ह्या ज्या 2 संघटना आहेत, एक अमेरिकेची आणि एक भारताची, ह्या दोघांची मिळून काय आहे? एक भागीदारीचा प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे? सिंथेटिक ॲपरेचर रडार जे आहे, फोर्स रडार आहे ह्या क्षेत्रातलं, तर ते आपण तिथे बसवणार आहे. पृथ्वीची निरीक्षण मोहीम करण्यासाठी, म्हणजे अर्थचं सिस्टमॅटिकली मॅपिंग करण्यासाठी अशा प्रकारचा पहिला प्रोजेक्ट हा आपण आखलेला आहे नासासोबत. म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे त्यांनी निसार. काय नाव दिलेलं आहे? निसार. तर याच्याबद्दलची माहिती काढून ठेवा. ह्याबद्दलचं जे ॲग्रीमेंट होतं ते 2014मध्ये साईन करण्यात आलेलं होतं, आणि 3 वर्षासाठीचा हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. साधारणतः जानेवारी 2024 पासून चालू होईल असं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे? तर आदित्य मिशन म्हणून. आता हे आदित्य मिशन काय आहे? तर आदित्य मिशन सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचं महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे हे. ठीक आहे. आणि याच्या अजून महत्त्वाचं आहे काय आहे? तर गगनयान आणि चांद्रयान मोहीम. ह्या मोहिमा तुम्ही नक्की करून ठेवा, कारण गगनयानमध्ये काय असणार आहे? तर 3 भारतीय अंतराळामध्ये सोडण्यात येणार आहेत, आणि ते 7 दिवस भारत अंतराळात राहणार आहेत. आणि भारत असं करणारा, म्हणजे अवकाशामध्ये मानव सोडणारा 4था देश ठरणार आहे. आणि 2023 पर्यंत हे मिशन पूर्ण होईल असं सांगण्यात येते, पण नक्की माहिती नाहीये की कधीपर्यंत होईल ते, कारण त्याच्या चाचण्या वगैरे चालू आहेत. बघूयात आपण. हे जर झालं तर भारतासाठी अतिशय अभिमानाची बाब असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम. सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे? ठीक आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे G20. आता हे आपल्यासाठी या एक्झामला खूप 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 महत्त्वाचं आहे, कारण G20च्या यावर्षीचं अध्यक्षपद हे भारताकडे आहे, आणि त्याच्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. ठीक आहे. तर या संघटनेविषयी तुम्ही माहिती काढूनच ठेवा. आता याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1999 मध्ये काय झालेली आहे? G20ची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. डिसेंबर 2022 पासून ते 2023 पर्यंत भारताकडे याचं काय आहे? अध्यक्षपद आहे. आणि इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या मदतीनं भारत याचा काय करणार आहे? कारभार बघणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे ग्राहक संरक्षण कायदा 2019 बाबतीत खालील कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय A, हा कायदा 20 जुलै 2019 पासून लागू झाला. पर्याय 2, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंधित नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला आहे. आणि ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. हे 3 वाक्य दिलेले आहेत, आणि खाली सब ऑप्शन आहेत. पर्यायी उत्तरे विधान A आणि C, विधान A, विधान B आणि C, विधान आणि C. चुकीचं विधान विचारले बरं का, हे इथं लक्षात घ्या. तर याचं बरोबर उत्तर आहे विधान C, म्हणजे पर्याय क्रमांक 4. हे इथं काय आहे? चुकीचं आहे. वरचं हा कायदा 20 जुलै 2020 पासूनच लागू झालेला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमाचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार इथं 10 लाख नाही तर 5 लाख इतकी मर्यादा आहे, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकताच प्रक्षेपित केलेला
NROL 1985 कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे? बघा, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 USA हा यांचा गुप्तचर ग्रह आहे. तर त्याच अनुषंगाने आता रशिया, इस्रायल आणि फ्रान्स यांनी कुठले कुठले सोडलेले आहेत ते मला सांगा तुम्ही. अजून एक इथे हायलाइटेड आहे बघा, इराणचा खय्याम हा उपग्रह सोडण्यात आलेला आहे. तर तो खय्याम तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे तो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिश्युअर हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे टाटा MD. कोविड पॅन्डेमिकमध्ये जे काही औषधं वगैरे निघालेली आहेत त्याच्यावरती प्रश्न आहे तुम्हाला. तर मग भारताचं आपलं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे आपल्याला माहिती असायला हवं, कारण झपाट्याने लसीकरणामध्ये भारताचा अव्वल क्रमांक हे इथं लक्षात घ्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आपण ही जी बघतोय ते रिव्हिजन बघतोय, आपला अभ्यास झालेला आहे असंच आपण कन्सिडर केलेलं आहे आणि PYQमुळे आपली चांगली उजळणी होते आणि PYQ खूप गरजेचे आहेत. एक आपल्याला आयोगाचा अंदाज येतो की आयोग कुठल्या प्रकारे कशा प्रकारे क्वेश्चन सेट करतो. त्याच्यानंतर बघा, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा असा प्रश्न आहे. वाक्य आहे 2013 मध्ये त्यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केलं. त्याच्यानंतर ग्रॅमी पुरस्कारातील नामांकन मिळालेल्या पहिल्या भारतीय गायिका आणि त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. याचं बरोबर उत्तर आहे आशा भोसले. ठीक आहे, आता आशा भोसले यांनी 2013 मध्ये म्हणजे वरची जी वाक्य दिली आहेत ते सगळी त्यांना धरून अनुसरून आहेत. ठीक आहे, हे इथं लक्षात घ्या. मग आता इथं या प्रश्नावरून बघा महाराष्ट्र भूषणचा उल्लेख केलेला आहे. तर आपल्याला अवॉर्डमध्ये महाराष्ट्र भूषण हे माहितीच असायला हवं आणि त्याच्याबद्दल तुम्ही माहिती काढूनच ठेवा, कारण महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये ह्या वर्षी चेंजेस आहेत. काय चेंजेस आहेत तर बघा, आपण थोडक्यात महाराष्ट्र भूषण ह्या अवॉर्डविषयी बघूयात आणि ग्रॅमी अवॉर्डबद्दल तुम्ही लोकांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, बघा, महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. 1997 मध्ये युतीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा ह्या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे 1997 मध्ये हा फॅक्च्युअल डाटा झाला महाराष्ट्र पुरस्कारासंबंधीचा आणि तो माहिती असायला हवा. तर 1997 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे आणि 31 जानेवारी 2023 पासून अतिशय महत्त्वाचं ह्या वर्षातली सगळ्यात महत्त्वाची घटना आहे साहित्याच्या क्षेत्रातली, अवॉर्ड क्षेत्रातली. बघा, 31 जानेवारी 2023 पासून काय केलेलं आहे तर या पुरस्काराची रक्कम 10 लाखावरून 25 लाख केलेली आहे. 10 लाखावरून काय केलेली आहे 25 लाखापर्यंत ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि हा बदल इथं लक्षात ठेवा. हे एक लक्षात घ्या याच्या अनुषंगाने. त्याच्यानंतरचा नेक्स्ट ग्रॅमी अवॉर्डबद्दल तुम्ही मला सांगणार आहात बरं का. नेक्स्ट बघूयात, कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम विकसित केलेली आहे? याचं बरोबर उत्तर आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी हे काय केलेलं आहे, चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह सिस्टम हे केलेलं आहे. नंतरचा क्वेश्चन घ्या. बघा, परत प्रश्न आला, भारताच्या महत्त्वाकांक्षी गगन या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलेले आहे? आत्ताच आपण मला वाटते पहिल्याच प्रश्नामध्ये एक्सप्लेनेशन बघितलं होतं की अंतरिक्षाच्या ज्या मोहिमा आहेत त्या मोहिमाबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेतली होती. अजून बरेच प्रोजेक्ट लॉन्च झालेले ते तुम्ही बघा, जे महत्त्वाचे होते ते मी सांगितले. बघा, तर याचं बरोबर उत्तर आहे फ्रान्स या देशाचं आपल्याला महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलेलं आहे. बघा, मग आता आपण गगनयानबद्दल माहिती घेतली होती. तर गगनयान काय आहे तर बघा, गगनयान ही भारताची एक अंतराळ मोहीम आहे आणि ही मोहीम इस्रोतर्फे राबवली जात आहे. अजून काय करतात आहेत तर या मोहिमेद्वारे 3 भारतीय अंतराळ अवकाशात 7 दिवस राहणार आहेत आणि असा करणारा भारत हा 4था देश ठरणार आहे. सुरुवातीचे कोण 3 आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ही मोहीम सन 2023 पर्यंत पूर्ण होईल असा प्राथमिक अंदाज आहे आणि या मोहिमेसाठी जवळजवळ भारत सरकारने 10,000 कोटी मंजूर केलेले आहेत. किती मंजूर केलेले आहेत? 10,000 कोटी एवढे पैसे मंजूर केलेले. खूप कमी बजेट असतं आपल्या इस्रोच्या मोहिमेचं ॲज कम्पेअर टू नासा. कमी खर्चामध्ये जास्त इफिशियन्सी इस्रो आपल्याला दाखवत आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरण NFRAचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर इथे बघा, नंदन निलकेनी, अजिम प्रेमजी आणि क्रिस गोपालकृष्ण हे सुद्धा कशाशी तरी निगडीत असतील. ठीक आहे, तर यातलं बहुचर्चित नाव म्हणजे नंदन निलकेनी, कारण आधार कार्ड आपल्या सगळ्यांना माहिती झालंय, कॉमन झाले. आता आपल्याला आपली जी पहचान आहे आता इंडियाची आधार कार्ड, तर त्या समितीचे ते अध्यक्ष होते नंदन निलकेनी, हे इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायमूर्ती RV रवींद्र समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमली होती? बघा, प्रश्न 1 IPL स्पॉट फिक्सिंग घोटाळा समिती, 2 पॅगसचे प्रकरण चौकशी समिती, आधार कार्ड धोरण निश्चिती आणि यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पॅगसेस प्रकरणासाठी. याचं बरोबर उत्तर आहे
पॅगासस प्रकरणासाठी ही चौकशी समिती नेमली होती. आता बघा, IPL स्पॉट फिक्सिंग घोटाळा चौकशीसाठी कुठली समिती होती, तर ती मुकुल मुदगल समिती होती. ती कुठली होती? मुकुल मुदगल लक्षात ठेवा, मुकुल मुदगल समिती होती. आधार कार्ड धोरण निश्चिती वरच्याच प्रश्नामध्ये होतं, नंदन नीलकेनी. कोण होतं? नंदन नीलकेनी यांची ही समिती होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने माय CGHS मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे? तर हे लॉन्च केलेलं आहे आरोग्य मंत्रालयाने. ठीक आहे. बाकीचे जे पर्यटन, शिक्षण, सांस्कृतिक मंत्रालयाने कुठलं जर नवीन केलं असेल तर ते एकदा तुम्ही बघून घ्या करंट अफेअर्सच्या बुक्समधून. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 2022चा कॉम्पॅक्ट ॲक्ट लॉन्च केला? तर हा ॲक्ट लॉन्च केलेला आहे अमेरिका या देशाने. आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती म्हणजे आंतरराष्ट्रीय करंट अफेअर्स ज्याला म्हणतो त्या सेक्टरमध्ये हा प्रश्न येतो. तुम्ही पहिल्यांदा प्रश्नाचा सोर्स बघा, म्हणजे आपल्याला त्याच्यातून आयडिया येते की आपल्याला अभ्यास कशातून करायचा आहे आणि काय काय करायचं आहे. PYQचं मेन तेच रिझन आहे. PYQ असतातच त्याच्यासाठी की आयोगाने कशाप्रकारे क्वेश्चन सेट केलेला आहेत. एकदा तो मॅप जर आपल्याला समजला तर आपल्याला अभ्यास करणं इझी जातं. आपण इतर गोष्टी करण्यापेक्षा फोकसफुली अभ्यास करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 13वा प्रश्न, 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये कोणत्या देशामध्ये पार पडली? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा, पोलंड या देशामध्ये ही स्पर्धा काय केलेली आहे? पार पडलेली आहे. आता खेलो इंडिया आपलं 4 वर्ष झालं त्याला चालू करून आणि त्याच्यामध्ये बरीच प्रगती आहे. तर खेलो इंडियाबद्दल इथे एक तुम्हाला माहिती असू द्यात. त्याच्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे अवॉर्ड संबंधीच आहे. अवॉर्ड संबंधी प्रश्न येतात ते तिथे एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आपण सगळे अवॉर्ड हे करून ठेवले पाहिजेत. अवॉर्डवरती एक तरी तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न बघायलाच मिळतो आणि सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला तो दिसतोय. मग साहित्य क्षेत्रातील अवॉर्ड असतील, त्याच्यानंतर स्पोर्ट्समधले अवॉर्ड असतील, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय अवॉर्ड असतील. त्याच्यामुळे अवॉर्ड हे सगळे करूनच ठेवा. बघा, कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला असं इथं विचारलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर भूषण कुमार यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? तर याचा क्रमांक लागतो हा 7वा. आता बघा, पशुधन गणना ही जी आहे ही दर 5 वर्षांनी करतात आणि याचं जर बघितलं आपण तर वेस्ट बंगालचं जे आहे ते पशुधनाबाबतीत पहिला क्रमांक लागतो, साधारणतः 23% आहे तिथं. आणि तेलंगणा त्याच्यानंतरचं राज्य आहे. महाराष्ट्राचा कितवा आहे? 7वा क्रमांक आहे आणि 5 वर्षातून एकदा करतात हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे लंपी रोगाबद्दल जरा माहिती ठेवा, कारण लंपी रोगाची साथ आली होती, कदाचित त्याच्यावरती आयोग क्वेश्चन फ्रेम करेल, त्याच्यामुळे तर तो फक्त एक माहिती असू देत. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 16, राज्यपाल पदाच्या कालावधी बाबतीत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. बरोबर आहे ते आपल्याला सांगायचंय बरं का. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. एक मागच्या 1 वर्षभरामध्ये राज्यपालासंबंधीच्या घडामोडी जर आपण बघितल्या तर आयोग या घटकावरती प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. प्रकरण काहीही असू देत, बट आपल्याला त्या अभ्यासक्रमामध्ये आहे पद राज्यपालाचं, तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे राज्यपाल हा टॉपिक तुम्ही अतिशय व्यवस्थित करून जावा. राज्यपाल, मुख्यमंत्री, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, हे जे 4-5 टॉपिक आहेत हे तुम्ही करा म्हणजे करा आणि अगदी व्यवस्थित करा. तुम्हाला म्हणजे डायरेक्ट प्रश्न नाही जर आला तरी इनडायरेक्ट त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर बघा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. त्याच्यामुळे प्रश्न फिरवून जरी विचारला तरी तो तुम्हाला यायला पाहिजे. या दृष्टीने त्या टॉपिकचा या अभ्यास करा. बघा, राज्यपालाबाबत विधानं आहेत. प्रश्न आहे राज्यपालाच्या पदावधीच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? बघा, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. B, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. C, राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारण 5 वर्षासाठी असते. आणि D, दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे सगळेच्या सगळे ऑप्शन्स काय आहेत? बरोबर आहेत. हे सगळ्या गोष्टी राज्यपाल करतात, त्याच्यामुळे हे सगळे ऑप्शन काय आहेत? बरोबर आहेत. आणि सांगितलेले टॉपिक आठवणीने नीट करा, कारण त्याच्यावरती खरंच प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणती विधाने बरोबर नाहीत असं विचारलेलं आहे. बघा, A, भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. B, हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. C, या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केंद्र शासन करते. आणि 4, आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडे केले जातात. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे बरं का.
आता कॅन्सल का केला ते नाही माहिती, कदाचित असं झालेलं असेल की इथं राज्य लोकसेवा आयोगाबाबत विचारलेलं आहे, मग संघ राज्यसेवा का राज्य लोकसेवा, कारण कधी कधी केंद्राला म्हणजे संघ जो आहे त्याला सुद्धा राज्य असं संबोधलं जातं, त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न कॅन्सल झालेला असेल असं मला वाटते. तर बघा या अनुषंगाने तर काय दिलं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे आणि हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठीच कार्य करतं आणि या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणुका केंद्र शासित करीत असते. आता इथे बघा कन्फ्युजन आहे, जर राज्यासाठी असेल तर राज्य शासनाचा जो राज्य लोकसेवा आयोग आहे तो करतं आणि जर केंद्र शासनाचे असतील तर ते केंद्र शासन करतं आणि आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. म्हणजे वरती केंद्र दिले आणि खाली परत राज्य दिले, म्हणजे नक्की कुणासाठी मेन्शन केले हेच इथं आपल्याला कळत नाहीये, म्हणून कदाचित हा प्रश्न इथं कॅन्सल केलेला असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा नंतरचा प्रश्न आहे, भारत संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका डॅश डॅशद्वारे आयोजित केल्या जातात. बघा भारतीय संसद आणि राज्य विधानमंडळाच्या, ठीक आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे बघा भारताचा निर्वाचन आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. अतिशय महत्त्वाचा टॉपिक अगेन, याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे. तर त्या अनुषंगानं भारतीय निर्वाचन आयोग कसा काम करतो, त्याचा इम्पॉर्टंट फॅक्च्युअल डाटा कलेक्ट करा, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, त्याच्यामध्ये मेंबर किती असतात, कलम कुठलं लागतं, नेमणुका कशा होतात, त्याचे राजीनामे, पात्रता आणि ते काम कसं करतं, ह्या संबंधीच्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करा, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे खूप चान्सेस आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केली आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे कलम 167 मध्ये यांची उत्तर काय केलेली आहे, स्पष्ट केलेली आहेत. ओके, तर मग आता 163 मध्ये काय केलेलं आहे, तर 163 मध्ये राज्यपालांना सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ. 163 मध्ये काय आहे, राज्यपालांना सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ. त्याच्यानंतर कलम 166 मध्ये भरपाई अर्ज आहे आणि 167 काय आहे, तर मुख्यमंत्री यांची कर्तव्य काय केलेली आहेत, स्पष्ट केलेली आहे, ते इथं लक्षात असू देत. ओके, तर 164 मध्ये मंत्र्यासंबंधी इतर तरतुदी आहेत. ओके, मंत्र्यांच्या संबंधी इतर तरतुदी आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधी नाही असं विचारलंय. तर याचं बरोबर बघा, अशोक मेहता समिती आहे, राज मन्नार समिती आहे, थंगन समिती आहे आणि LM सिंघवी समिती आहे. तर आपलं बरोबर उत्तर काय आहे, तर राज मन्नार समिती ही जी आहे ही पंचायत राजशी संबंधित नाही. अशोक मेहता, थंगन समिती आणि LM सिंघवी समिती अतिशय महत्त्वाच्या समित्या आहेत या, तर या पंचायत राजशी संबंधित आहेत. ओके, हे इथं लक्षात घ्या. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रामसभेतील रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा असं इथं हा प्रश्न आहे. हा प्रश्न आयोगानं कॅन्सल केलेला आहे. आपण बघूयात काय काय आहे याच्यामध्ये आणि का कॅन्सल केला ते पण बघूयात. बघा गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. इथं आता प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. बरोबर, प्रौढ कुणाला म्हटलं जातं, तर जे 18 इयर्स कंप्लीट आहे त्यांना आपण काय म्हणतो, प्रौढ म्हणतो. ओके, तर इथं प्रौढांची मिळून बनते, तर हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. आता हे पण बरोबर आहे. आत्ताच आपण बघितलं की प्रौढ कुणाला म्हणतात, तर 18 वर्ष पुढच्या व्यक्तीने काय म्हणतो, प्रौढ. आणि ग्रामसभेला निवडणूक असते आणि ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. आणि पर्यायी उत्तरं दिलेले आहेत ABC, पर्याय 2 BCD, त्याच्यानंतर पर्याय 3 ABD आणि पर्याय 4 वरीलपैकी सर्व. आता ग्रामसभेला निवडणूक असते. आता इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. आता ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे ऑटोमॅटिकली सभासद होणार आहेत, तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. तर मग कदाचित C मध्ये थोडंसं फार कन्फ्युजन असणार आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न काय झालेला असणार आहे, इथं कॅन्सल झालेला असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढे काय आहे. बघा 73व्या संविधान संशोधन सांगितले बरं का. अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत त्या इथं विचारलेल्या आहेत. भूमी सुधार लागू करणे, वनोद्योग, लघु उद्योग व कुटीर उद्योगांचा विकास करणे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. आता खाली याला सब ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. बरोबर, तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक D, फक्त B आणि C म्हणजेच पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न आहे 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार. संशोधन अधिनियम आहे बरं का, संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत त्या इथं विचारलेल्या आहेत. पहिली आहे भूमी सुधार कायदा लागू करणे, वनोद्योग, लघु उद्योग व कुटीर उद्योगांचा विकास करणे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
फक्त डी हे वाक्य इथं काय आहे, बरोबर आहे. आता भूमी सुधार कायदा लागू करणे, त्याच्याप्रमाणे वनउद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे, ही काही ग्रामपंचायतीची कामं नाही आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता पुढे बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद करण्यात आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे कलम 165. या कलम 165 नुसार काय सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याला काय असावा, महाधिवक्ता असावा. तर महाधिवक्ता कोण असतात, तर त्या राज्याचे सरकारच्याकडून वकील असतात, बरोबर. तर हे निष्णात कायदे पंडित असतात ते, आणि त्यांची नियुक्ती कुठल्या कलमानं होते, तर 165 नुसार होते. मग आता इथं बाकीचे कलम आहेत, 194 आहे, 177 आहे, 197. तर ही कलम कशा संदर्भात आहे, तर हे सुद्धा आपल्याला काय काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. तर बघा आता कलम हे 194 जे आहे, हे 194 कलम जे आहे ते बघा, विधानमंडळाची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समिती यांचे अधिकार किंवा विशेष अधिकार जे असतात ते इथं त्याने अधोरेखित केलेले आहेत कलम 194 नुसार, बरं का. त्याच्यानंतर कलम 177 जे आहे, हे कलम 177 मंत्री व महाधिवक्ता यांचे सभागृहातले जे अधिकार आहेत तर ते इथं दाखवतात. आणि कलम 197 जे आहे, हे कलम 197 विधेयकातून अन्य विधेयकासंबंधी विधान परिषदेच्या अधिकारावरचे जे निर्बंध आहेत ते इथं स्पष्ट करतात. आणि प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा हे कुठल्या कलमानुसार आहे, तर 165 कलमानुसार आहे, हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? पर्याय 1 सरदार वल्लभभाई पटेल, 2 जवाहरलाल नेहरू, 3 अलादी कृष्णस्वामी अय्यर आणि 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचं बरोबर उत्तर आहे अलादी कृष्णस्वामी अय्यर. आता भारतीय राज्यघटनेची जी मसुदा समिती होती त्याचे आणखीन 6 सदस्य होते, तर ते कोण कोण होते ते आपल्याला माहिती असायला हवं. तर एक क्विक रिव्हिजन घेऊयात. बघा अलादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल मानकेलाल, M.K. मुंशी, एन गोपालस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, D.P. खेतान आणि B.L. मित्तर हे 6 जण मसुदा समितीचे मेंबर्स होते. आता B.L. मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर N. माधवराव तिथं आले आणि D.P. खेतान यांच्या निधनानंतर T.T. कृष्णम्माचारी हे काय झाले, मसुदा समितीचे सदस्य बनले. ह्या अनुषंगाने लक्षात घ्या. आता बघा जसे मसुदा समितीचे खालील मेंबर अध्यक्ष होते, तसेच इतर जे ऑप्शन्स आहेत ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या समितीचे काय होते, अध्यक्ष होते. तर त्या कोणत्या, त्याच्यावरती सुद्धा एक थोडक्यात ओव्हरलुक करून घेऊयात. तर बघा जवाहरलाल नेहरू जे होते हे संघराज्य घटना समिती, ठीक आहे, संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती, ह्या 2 समित्याची, ही घटना समिती आणि अधिकार समिती, या 2 समित्यांचे ते काय होते, अध्यक्ष होते. ठीक आहे. त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल होते, हे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समिती, मूलभूत हक्क अतिशय महत्वाचे बरं का, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समिती त्याचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे प्रांतीय राज्य घटना समिती होती, त्याचे सुद्धा ते काय होते, अध्यक्ष होते. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते ते अर्थ व स्टाफ कमिटी आणि राष्ट्रध्वज संबंधी जी समिती होती त्याचे ते काय होते, अध्यक्ष होते. हे इथं नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा कुठला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतले नाही असं विचारले. पर्याय 1 सरकारचे संसदीय स्वरूप, 2 सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, 3 कायद्याचे राज्य आणि 4 समवर्ती सूची. तर याचं बरोबर उत्तर आहे समवर्ती सूची. हे आपण ब्रिटिशकडनं घेतलेलं नाही आणि बाकी सगळं घेतलेलं आहे. मात्र ही समवर्ती सूची कुणाकडून घेतलेली आहे, तर समवर्ती सूची जी आहे ही आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. इथं लक्षात घ्या. ओके, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून आपण समवर्ती सूची घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा कुठला आहे. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पर्याय 1 सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले. पर्याय 2 लॉर्ड कॉर्नवालिस व जॉन शोरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. पर्याय 3 रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. आणि 4 नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. ओके, तर बघा आणि याला सब ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. सब ऑप्शन आहेत A, B आणि D विधान बरोबर, A आणि D विधान बरोबर. तिसरा आहे A, B आणि C विधान बरोबर आणि चौथा आहे B, C आणि D विधान बरोबर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, A आणि D विधान काय आहे, बरोबर आहे. ओके, हे इथं लक्षात घ्या.
प्रश्न क्रमांक 27 बघतोय आता आपण. इथे जोड्या लावायला सांगितलेत. कॉलम एमध्ये तुम्हाला संघटना दिलेल्या आहेत आणि कॉलम बीमध्ये ते कोणी स्थापन केलं हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा, पहिले ए कॉलममध्ये आहे 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना, 1818 अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन, 1818 मद्रास लेबर युनियन आणि डी 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आणि बीमध्ये काय आहे तुमचं, तर बघा लाला लजपत राय, BP वाडिया, महात्मा गांधी, नारायण मगाजी लोखंडे. तर याचं बरोबर उत्तर असणारे बघा, आता आपण बरोबर जोड्या लावूयात. याचं बरोबर उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2. बघा, मुंबई गिरणी कामगार संघटना नारायण मगाजी लोखंडे यांनी स्थापन केली होती. अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन महात्मा गांधी यांच्याद्वारे स्थापन करण्यात आलं होतं. मद्रास लेबर युनियन हे BP वाडिया आणि ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस जे होतं हे लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. या क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला जोड्या लावायला सांगितलेत. काँग्रेस अधिवेशनाची स्थळं दिलेली आहेत आणि त्यांच्या अध्यक्ष यांच्या जोड्या तुम्हाला जोडवायचेत. कॉलम एमध्ये आहे प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई 1885, दुसरे काँग्रेस अधिवेशन 1886, तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास 1887 आणि चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद 1888. बी कॉलममध्ये आहे जॉर्ज युल, बुद्रुद्दीन तय्यबजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि दादाभाई नौरोजी. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई व्योमेशचंद्र बॅनर्जी, दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्ता दादाभाई नौरोजी, त्याच्यानंतर तिसरे काँग्रेस अधिवेशन बुद्रुद्दीन तय्यबजी आणि चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबादमध्ये झालं होतं. त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज युल. बरोबर, तर हे इथं लक्षात ठेवा. पहिली जी काँग्रेसची 5 अधिवेशनं आहेत ही आपल्याला तोंडपाठच पाहिजेत, कारण कधीकधी त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 1847 मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? पर्याय 1 ब्राईट, 2 जॉन लाईट, 3 विल्गोबी आणि 4 प्रेस्कॉट. याचं बरोबर उत्तर आहे ब्राईट. आणि जॉन लाईट आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये हवाई सेवा यांनी चालू केली होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. बघा, इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली, म्हणजे कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केल्या गेल्या खालीलपैकी असं विचारले. पर्याय 1 फेडरल कोर्ट, 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 3 फेडरल रेल्वे आणि 4 हाय कमिशनर. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ABC. फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे हे तिथं चालू केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. बघा, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता? 1 व्यापारी स्पर्धा नको, 2 जास्तीत जास्त नफा, 3 आर्थिक घटकांवरती नियंत्रण आणि 4 भारताचा आर्थिक विकास करणे. इलिमिनेशन मेथड वापरून पण आपण त्याला काढू शकतो आणि आपल्याला सरळ सरळ त्याचं उत्तर माहितीच आहे. बघा, भारताचा आर्थिक विकास करणे हे तर व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा काय नसणार आहे, त्यांचा उद्देश नसणार आहे. आणि आपल्याला व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा उद्देश विचारला आहे. ठीक आहे, मग आता इथं ते लोक काय करणार आहेत, तर जास्तीत जास्त नफा कसा मिळेल याबद्दल ते विचार करणार आहेत. बरोबर, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 फक्त बी. हे आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? 1 स्त्री वृद्धाश्रम, 2 सामाजिक भेदभाव, 3 विधवा पुनर्विवाह आणि 4 ख्रिस्ती धर्म. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विधवा पुनर्विवाह. याचे भाऊदाजी लाड काय होते, पुरस्कर्ते होते. ओके, बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? पर्याय 1 स्त्री वृद्धाश्रम, 2 सामाजिक भेदभाव, 3 विधवा पुनर्विवाह, 4 ख्रिस्ती धर्म. तर याचं बरोबर उत्तर आहे विधवा पुनर्विवाह. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विधवा पुनर्विवाहाचे ते काय होते, पुरस्कर्ते होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावून योग्य पर्याय जुळवा. ए कॉलममध्ये नावं दिलेली आहेत आणि बी कॉलममध्ये त्यांनी काय कार्य केलं ते दिलेलं आहे. ए कॉलम बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, 2 दुर्गाराम मंचाराम दादोबा पांडुरंग, त्याच्यानंतर सी ॲनी बेझंट आणि 4 केशवचंद्र सेन. बी कॉलममध्ये काय काय आहे, तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना. 2 आहे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री पर्डीकर यांचे शुद्धीकरण. 3 नॉर्मल स्कूल व विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना आणि 4 सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलं, तर ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेली श्रीपाद आणि परळीकर यांचं काय केलं, शुद्धीकरण केलेलं आहे. दुर्गाराम मंचाराम आणि दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना केली. त्याच्यानंतर ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली आणि केशवचंद्र सेन होते यांनी नॉर्मल स्कूल व विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली. बरोबर, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा,
संतळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधाने चुकीची आहेत? चुकीची विधानं विचारलेली आहेत बघा. संतळाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे. 2. संथालांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. 3. संथालांचा पुढारी कानू विश्वासघाताने पकडला गेला. आणि 4. ओ मॅली या अधिकाऱ्याने संतळाच्या चकमकीचा वृत्तांत दिला. पर्यायी उत्तर आहेत बी, डी विधान चुकीचे आहेत. ए, बी, सी विधाने चुकीचे आहेत. पर्याय 3 बी, सी, डी विधान चुकीचे आहेत. आणि 4 ए, सी विधान चुकीचं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए, सी ही विधानं काय आहेत? चुकीची आहेत. ए आणि सी ही विधानं काय आहेत? चुकीचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्रांच्या जोड्या लावा. श्रीधर परांजपे, कॉलम ए मध्ये श्रीधर परांजपे, डॉक्टर सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे, गंगाधर देशपांडे. दुसऱ्या कॉलम मध्ये अमरावती, बेळगाव, वर्धा व नागपूर आणि यवतमाळ. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणते वृत्तपत्रे संबंधित होती? केसरी व मराठा, वराड समाचार, सुधारक, स्वराज्य. सब ऑप्शन आहेत. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत बघा. पर्याय 1 ए आणि सी फक्त, ए, बी आणि सी फक्त, बी आणि डी फक्त, आणि 4 बी, सी आणि डी फक्त. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए, बी आणि सी. केसरी व मराठा, वराड समाचार आणि सुधारक ही कुणाची वृत्तपत्र आहेत? तर ही वृत्तपत्र आहेत गोपाळ गणेश आगरकरांची. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. तर याचा पर्याय आहे दादाबाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता आणि दिनेश वांछा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाबाई नौरोजी. वरील वर्णन जे केलेलं आहे ते दादाबाई नौरोजी यांना मॅच होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण बघा. प्रश्न आहे सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खालील विधाने कोणाची आहेत? हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रीय असून ती विरोधी राष्ट्रीय आहेत. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. सी. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. आणि डी. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. याचं बरोबर उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 2 सर सय्यद अहमद, प्राचार्य बेग, मोहम्मद अली जिना आणि विदा सावरकर यांनी काय केलेलं आहे? हे विधान केलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण बघा. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचा उद्देश काय होता? स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण, लोकशिक्षण आणि धार्मिक शिक्षण. तर याचं बरोबर उत्तर आहे सी फक्त. याला सब ऑप्शन दिलेले आहेत लोकशिक्षण. काय होतं? लोकशिक्षण. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? आपल्याला संबंधित व्यक्ती विचारलेल्या आहेत बरोबर बघा. तर याचं बरोबर उत्तर आहे बी, सी आणि डी फक्त. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 1911 ते महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. याचे कारण म्हणजे 1 त्या काळातील कमी जन्मदर, 2 साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरातील वाढ, 3 पुरामुळे झालेले मृत्यू आणि 4 औद्योगिकरणाचा अभाव. तर याचं बरोबर उत्तर आहे की त्या काळामध्ये साथी खूप आलेल्या होत्या बरोबर. साथी, प्लेगची साथ, देवी रोगाची साथ. तर त्या रोगामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे जी लोकसंख्या होती ती कशी होती? ऋणात्मक होती, म्हणजे घटती होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली. हा प्रश्न इथं कॅन्सल झालेला आहे कारण ऑप्शन मध्ये आपल्याला तो पर्यायच नाहीये. तर ह्या महाराष्ट्र कृषी बाजार मंडळाची स्थापना जी आहे ही स्थापना 23 मार्च 1984 ला झाली आणि पर्यायामध्ये 84 हा ऑप्शनच नाही, त्याच्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. भारतात डॅश डॅश या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात. पर्याय 1 ताग, लोकर, कापूस, रेशीम. तर याचं बरोबर उत्तर आहे ताग. तागाला काय म्हणतात? सुवर्णतंतू असे म्हणतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेत कोणता पर्वत व कोणती डोंगर रांग आहे असं विचारले. महाराष्ट्राच्या पश्चिम उत्तरेस. ओके, पश्चिम उत्तरेस म्हणजे या साईडला असं. महाराष्ट्राचा जर नकाशा बघितला तर आपल्या या साईडला तर सातपुडा, शंभू महादेव डोंगर रांग, सातमळा रांग आणि सह्याद्री. तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर सह्याद्री. असा साईडला पश्चिम उत्तर विचारले तर तो कोण असणार आहे? सह्याद्री असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील विधाने योग्य की अयोग्य ते सांगा.
शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. पर्यायी उत्तरे आहेत ए आणि बी योग्य विधाने आहेत. 2 ए आणि बी योग्य विधाने नाहीत. पर्याय 3 ए विधान चुकीचे आहे, बी विधान बरोबर आहे. 4 ए विधान बरोबर आहे आणि बी विधान चुकीचे आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी ही दोन्ही काय नाहीयेत, योग्य विधानं नाहीयेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय 1 वर्धा, नाशिक, बुलढाणा, सिंधुदुर्ग. तर याचं बरोबर उत्तर आहे सिंधुदुर्गमध्ये आपल्याला काय मिळतात? लोह खनिजाचे साठे मिळतात. मग वर्धा, नाशिक, बुलढाणा याच्यामध्ये काही ना काहीतरी मिळत असेल तर ते काय मिळतं तर ते तुम्ही बघून ठेवा, कारण खनिज संपत्तीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. 1 हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, 2 मर्यादित कृषी संशोधन, 3 आर्थिक भांडवलाचा अभाव आणि 4 शेतजमिनीचे विभाजन. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेतजमिनीचे विभाजन. सामाजिक स्वरूपाचे आपल्याला विचारले. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती ही तर नैसर्गिक आहे. मर्यादित कृषी संशोधन तर हे मानवी म्हणजे रिसर्च लेवलचा आहे. आणि आर्थिक भांडवलाचा अभाव तर ही वैयक्तिक स्वरूपाची आहे. तर सामाजिक स्वरूपाची कुठली आहे तर शेतजमिनीचे विभाजन, असमान विभाजन आपल्याला आढळतं तिथं. तर हे त्याचं काय आहे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा किती टक्के वाटा आहे असं विचारलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे 9.34 इतकं ह्याचं काय आहे उत्पन्नाचा वाटा आहे. तर करंटचा आकडा तो किती आहे तो करंटचा आकडा इथे बघून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. चेन्नई, हल्दिया, कांडला आणि कोलकाता. तर याचं बरोबर उत्तर आहे कांडला. हे काय आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचं महत्त्वाचं बंदर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशात असते. किनारपट्टीचा प्रदेश पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ. तर याचं बरोबर उत्तर आहे पूर्व विदर्भ. या साईडला आपल्याला काय दिसतं सरासरी तापमान सगळ्यात जास्त दिसतं. कोकणाचा तर किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तिथं तर आपल्याला माहिती आहे की उष्ण दमट प्रकारचं हवामान असतं, त्याच्यामुळे जास्त तापमान हे कुठं असणार आहे पूर्व विदर्भात असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? म्हणजे भिलाई आणि लोह पोलाद उद्योग जो आहे ते कुठल्या राज्यामध्ये आहे? पर्याय 1 पश्चिम बंगाल, 2 ओडिशा, 3 छत्तीसगड, 4 मध्य प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 छत्तीसगडमध्ये भिलाई लोह पोलाद काय आहे स्थित उद्योग आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केली? याचं पर्याय 1 2017, 2018, 2019 आणि 2020. तर याचं बरोबर उत्तर आहे 2017 साली शासनाने नील क्रांती धोरण जाहीर केले. मग आता ही नील क्रांती कशाशी संबंधित आहे तर ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित नील क्रांती आहे. तर त्याच्याच बरोबरीनं बाकीच्या पण ज्या क्रांती आहेत त्या क्रांती करून ठेवा. जशी श्वेत क्रांती आहे, पीत क्रांती आहे, इंद्रधनुष्य आहे, त्याच्यानंतर हरित क्रांती आहे, श्वेत क्रांती आहे. तर या क्रांत्या ज्या आहेत ह्या तुम्ही काय करा बघून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे याचं कारण काय आहे असं विचारलेलं आहे. ए ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे, ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होत आहे, सी ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते आणि डी ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. कशासाठी होते तर ऑब्व्हियसली ते रोजगारासाठी होते. ग्रामीण भागामध्ये लोकांना रोजगार नाहीयेत आणि रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये काय होते स्थलांतर होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? महाराष्ट्रातील दख्खनचे पठार, 2 सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांगा, 3 किनारपट्टीचे मैदाने आणि 4 मुदखेड टेकड्या. तर याचं बरोबर उत्तर आहे सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांगा. आपल्याला माहिती आहे हे जास्त अफेक्ट करतात महाराष्ट्राच्या हवामानावरती. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवरती वसलेला आहे? 1 साबरमती, 2 तापी, 3 माही, 4 नर्मदा. तर याचं बरोबर उत्तर आहे तापी नदीवरती उकाई हा बहुउद्देश प्रकल्प आहे. मग आता याच्यातून आपल्याला काय कळतं तर जे काही महत्त्वाचे देशामध्ये महत्त्वाचे प्रकल्प असतील, महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे प्रकल्प असतील, त्या प्रकल्पांची उजळणी करणे हे आपल्याला काय आहे काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे. नेक्स्ट प्रश्न बघा. मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थेची संख्या सर्वाधिक होती? पर्याय 1 कर्नाटक, 2 तामिळनाडू, 3 गुजरात, 4 महाराष्ट्र. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये काय आहे कृषी पतसंस्थांची संख्या सर्वात जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
1993 मध्ये सरकारने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. जे.व्ही. रामकृष्ण, मॉन्टेक अहलुवालिया, सी रंगराजन आणि सी.पी. चंद्रशेखर. तर याचं बरोबर आहे सी रंगराजन या समितीच्या यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी काय केली होती? समिती नेमली होती. पुढचा प्रश्न बघूयात आपण. सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक FDI म्हणजे 23.6% या क्षेत्रात होती. संप्रेषण सेवा, वस्तुनिर्माण क्षेत्र, किरकोळ आणि घाऊक व्यापार आणि वित्तीय सेवा. तर याचं बरोबर उत्तर आहे संप्रेषण सेवा म्हणजेच कम्युनिकेशन सर्व्हिसमध्ये आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंटचा FDI जे आहे ते आपल्याला जास्त बघायला मिळतं. नंतरचा प्रश्न. वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या डॅश डॅश शहरी केंद्र करण्यासाठी 2,217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. 1 32, 2 42, 3 52 आणि 4 62. तर याचं बरोबर उत्तर आहे 42 शहरांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आता हा प्रश्न कुठनं आलेला आहे? तर अर्थसंकल्पामधनं, आर्थिक पाहणीमधनं आलेला आहे. आता ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत बरोबर, पण आपण नव्याने आता आपलं बजेट झालेलं आहे, तर त्या बजेटच्या अनुषंगाने आपल्याला ती सगळी माहिती असायला हवी. तर जे लेटेस्ट करंट अपडेट आहे ते करंट अपडेट तुम्ही इथं तयार ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. योग्य जोड्या जुळवा सांगितलंय. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग, देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग, जलद औद्योगिकीकरणासह कारणीभूत ठरणारा उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा व्यापार. उद्योगांवरती प्रश्न, मला वाटतं हा दुसरा प्रश्न असेल बघा. तर याचं बरोबर जोड्या लावायला सांगितले. बी कॉलम मध्ये सुती कापड उद्योग, दुसरा आहे लोह व स्टील उद्योग, 3 साखर उद्योग, 4 वाहन उद्योग. ठीक आहे. तर बघा आता याचं बरोबर उत्तर काय असणार आहे आपलं? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग कुठला आहे? तर साखर उद्योग बरोबर. त्याच्यानंतर देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातला उद्योग तर सुती कापड उद्योग. मिल कामगारांचे संप पण झाले होते वगैरे आपल्याला माहिती आहे, इतिहासामध्ये आहेच ते. जलद औद्योगिकीकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग जो आहे तो आहे पोलाद स्टील उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर आहे. तर ते कशासाठी रिलेटेड आहेत? तर वाहन उद्योग या क्षेत्राशी रिलेटेड आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघूयात आता बघा. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांना पुरवणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून डॅश डॅश दिवसांच्या आत लेखापरीक्षणाचा अहवालावरती ते टिप्पणी करू शकतात. पर्याय 1 30 दिवस, 2 60 दिवस, 3 90 दिवस आणि 4 120 दिवस. तर याचं बरोबर उत्तर आहे 60 दिवसात. 2 महिन्यामध्ये त्यांना त्या परीक्षणावरती टिप्पणी करावी लागते. पॉलिटीचा प्रश्न आहे हा. नेक्स्ट बघा. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हणतात? 1 लाइनर सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे. 1 वित्तीय तूट, 2 अंदाजपत्रकीय तूट, 3 प्राथमिक तूट आणि 4 महसुली तूट. तर याचं बरोबर उत्तर आहे ही काय असते? प्राथमिक तूट असते. ओके. पुढचा प्रश्न बघा. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1 लोकसंख्येसाठी 25% भार, प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार. सी राज्यांच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5% भार. डी राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? योग्य विधाने ओळखा. 1 केवळ ए आणि डी योग्य, 2 केवळ बी आणि सी योग्य, 3 केवळ ए बी आणि सी योग्य आणि 4 केवळ ए सी आणि डी योग्य. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवळ ए आणि डी योग्य. लोकसंख्येसाठीचा 25% भार आणि राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार हे इथं 7व्या वित्त आयोगानं आपल्याला विभागून दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. बघा विचार करायला लावणारे प्रश्न आहेत बरं का. ठेव विमा आणि पतहमी महामंडळ कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. बी विधान आहे ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो. सी विधान आहे ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. आणि सब ऑप्शन आहेत. 1 फक्त ए आणि बी योग्य आहेत, 2 फक्त ए आणि सी योग्य आहेत, 3 फक्त बी आणि सी योग्य आहेत आणि 4 वरीलपैकी सर्व योग्य आहेत. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ए आणि सी योग्य आहे की ठेव विमा आणि पतहमी महामंडळ कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला आणि ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी काय आहे? अनिवार्य आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. बघा सगळे आकलनात्मक प्रश्न आहेत आपल्याला की ग्रास्प करायला लावतात.
प्रश्नांची लेंथ आहे, विचार करायला लावतात, त्याच्यामुळे टाइम तिथं जातोय आणि आपल्याला टाइम किती आहे 1 तासाचा. 1 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे विचार करून. बघा, मग यामध्ये तुम्ही काय कराल तर ॲक्युरसी जी आहे ती तुम्ही जास्त करा. एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला जास्त कन्फ्युजन वाटत असेल तर तो प्रश्न तसाच तिथे स्किप करा आणि पुढच्या प्रश्नाकडे जा. म्हणजे वेळ पण वाचेल आणि निगेटिव्ह मार्क्स पण जाणार नाहीत. पण आपला अटेम्प्ट हा जास्त असायला हवा, ॲक्युरसी ही जास्त असायला हवी. बघा, खालील विधाने विचारात घ्या. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. सी विधान आहे नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. आणि प्रश्न विचारलाय वर दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा. पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त बी, पर्याय 3 ए व बी फक्त आणि 4 ए व सी फक्त. तर याचं बरोबर विधान आहे ए व बी फक्त. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 मध्ये चालू करण्यात आलेली आहे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय योजना जी आहे ती 2006 मध्ये चालू करण्यात आलेली आहे. आता सी विधान चुकीचं आहे. ओके, बघा पुढे 2016 ची NK सिंग समिती कशाशी संबंधित आहे. 12वा वित्त आयोग, 12वी पंचवार्षिक योजना, 14वा वित्त आयोग आणि वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. तर याचं बरोबर उत्तर आहे वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा याच्याशी रिलेटेड आहे. मग 12वा वित्त आयोगाशी कोण रिलेटेड होतं किंवा आता लेटेस्ट कुठला वित्त आयोग चालू आहे, त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, वित्त आयोग किती कार्यकाळासाठी असतो, ह्या सगळ्याची माहिती घ्या. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना आता काय आहे तर त्याच्या जागी नीती आयोग आहे. तर नीती आयोगाबद्दल माहिती घ्या कारण ते रिफॉर्म केलेलं आहे. ओके, आणि बघा त्यांच्या वित्त आयोगांचे अध्यक्ष वगैरे कोण असतात ते सुद्धा माहिती असू देत किंवा आता कुठला वित्त आयोग चालू आहे ते सुद्धा माहिती असू देत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती. म्हणजे अल्पभूधारक ज्याला म्हणतो तर त्याची कारणे कोणती. तर बघा, वारसा कायदा, 2 वेगाने वाढणारी लोकसंख्या, 3 ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि 4 वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. सब ऑप्शन आहेत केवळ ए आणि डी, केवळ बी आणि सी, 3 केवळ ए बी सी आणि 4 केवळ बी सी डी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए बी आणि सी हे काय आहेत, खरं आहेत. वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था ही त्याचं कारण नाहीये. बरोबर. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले. पर्याय 1 पहिली पंचवार्षिक योजना, 2 दुसरी पंचवार्षिक योजना, 3 तिसरी पंचवार्षिक योजना आणि 4 चौथी पंचवार्षिक योजना. तर याचं बरोबर उत्तर आहे दुसरे पंचवार्षिक योजना. या काळामध्ये ह्या क्षेत्रामध्ये मोठे बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाही विचारले. बरं का. 1 बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण, गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन आणि 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन. तर याचं बरोबर उत्तर आहे गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन. बरोबर की नाही. लोकसंख्या धोरणाशी विचारलेले आहे आपल्याला. आता बाकीचे जे साहजिक कॉमन सेन्स लागू शकतो की बाकीचे जे 3 पर्याय जे आहेत ते त्याच्याशी रिलेट करतात आणि गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन हे रिलेट करत नाही. मग आपलं आन्सर ते असू शकतं. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही. म्हणजे बँक जे मॉनिटरी पॉलिसी ज्या आहेत त्या कुठली नाहीये ते विचारलेलं आहे. पहिली आहे बँक दर, 2 नैतिक समजावणी, 3 रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैतिक समजावणी. आरबीआय काय करतं मॉनिटरी पॉलिसी मेजर करण्यासाठी तर बँक रेट, त्याच्यानंतर कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विड रेशो ज्याला आपण SLR म्हणतो, वैधानिक रोखता प्रमाण, हे तो काय करतो काउंट करतो. ओके, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते. 1 लाकूड, 2 ॲल्युमिनियम, 3 काच आणि 4 चांदी. तर याचं बरोबर उत्तर आहे चांदी. ह्याचं काय असणार आहे थर्मल कंडक्टिव्हिटी, हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी आपल्याला विचारलेली आहे. कधी कधी काय होतं विज्ञानाचे प्रश्न आपल्याला मराठीमध्ये कळत नाहीत, त्याच्यामुळे काय करायचं तुम्ही इंग्लिशमध्ये वाचून घ्या, ते आपल्याला लवकर ग्रास्प होतात. तर थर्मल कंडक्टिव्हिटी आपल्याला विचारलेली आहे तर ती कशाची असणार आहे चांदीची. लाकडाची तर नसणारच आहे. त्याच्यानंतर ॲल्युमिनियमची कमी असेल आणि काचेची पण निग्लिजिबल, काचेची पण अतिशय कमी असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात. आयरिस, प्युपिल, रेटिना आणि कॉर्निया. तर याचं बरोबर उत्तर आहे त्याला आपण काय म्हणतो कॉर्निया. ओके, पुढचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर
डॅश डॅश असेल, म्हणजे प्रतिध्वनी ऐकून येण्यासाठी ते जे अंतर असतं ते अंतर किती असं विचारलेलं आहे बघा. 17 मीटरपेक्षा कमी, 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर, 3 17 मीटरपेक्षा 7 मीटरपेक्षा कमी आणि 4 वरीलपैकी कोणतेच नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर इतकं अंतर आपल्याला काय लागतं प्रतिध्वनी ऐकून येण्यासाठी. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2 या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे. पर्याय 1 रुदरफोर्ड, 2 डाल्टन, 3 बोहर आणि 4 फर्मी. तर याचं बरोबर उत्तर आहे बोहर. बोहरच्या नियमामध्ये जर आपण वाचलं तर आपल्याला आढळून येतं. ओके. आता इथे बघा अगदी डीपमध्ये गेलेले आहेत विज्ञानाचे प्रश्न विचारायला. तर आपण प्रश्न कसा सेट केलाय आणि तो लक्षात घेऊन त्या टाईपचा आपण अभ्यास इथं करायला हवा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. ओके. रेणूमधील बॉन्डिंग कक्षा हा अणू कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. 2 बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये 2 केंद्रकामधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. 3 एकत्र येणाऱ्या अणूपेक्षा अँटीबॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते. आणि 4 अल्फा, पाय आणि गॅमा इत्यादी चिन्हांनी अँटीबॉन्डिंग रेणू कक्षा दर्शवल्या जातात. आता ह्यातलं आपल्याला काय करायला सांगितले, चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये 2 केंद्रकातील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. तर ती घनता काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान पुढचा प्रश्न बघा. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? NO3 चे NH4+ मध्ये, NO2 चे NH4+ मध्ये, NH4+ चे NO3- मध्ये आणि NO3- चे N2 मध्ये. तर ते नायट्रोजनचे नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. बरोबर. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा NH4 चे NO3 मध्ये ते काय करतील, इथं रूपांतर करतील. पुढचा प्रश्न बघा. जोड्या जुळवायला सांगितलेत. कॉलम ए पायथन मोरुलस, नाजा नाजा, व्हायपर रिसिली, टायफ्लोस ब्रामिनस. आणि बी कॉलममध्ये आहे हेमोटॉक्झिक, अंधसाप, न्यूरोटॉक्झिक आणि बिनविषारी. तर याच्या आपल्याला जोड्या सापाच्या जाती दिलेल्या आहेत आणि त्यांच्या विष जे आहेत म्हणजे कुठे मेनली अफेक्ट करतं तर ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके. तर बघा त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा पायथन मोरुलस हा काय आहे, बिनविषारी साप आहे. नाजा नाजा आहे ते न्यूरोटॉक्झिक आहे. व्हायपर विस्पिली जे आहे ते हिमोटॉक्झिक आहे. आणि राहिला काय टायफ्लोस बर्मिनिस हा अंधसाप आहे. ओके. नेक्स्ट बघा. आयोग काय विचारेल त्याचा भरोसा नाही बरं का. ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? पर्याय 1 प्लॅन्युला, हायड्रोट्युबा, सायफिस्टोमा, इफिरा. पर्याय 2 फायल्युनाला, इफिरा, सायफिस्टोमा, हायड्रोट्युबा. पर्याय 3 सायफिस्टोमा, फ्लॅन्युला, हायड्रोट्युबा, इफिरा. आणि पर्याय 4 हायड्रोट्युबा, इफिरा, प्लॅन्युला, सायफिस्टोमा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आधी असतं प्लॅन्युला, नंतर असतं हायड्रोट्युबा, नंतर सायफिस्टोमा आणि नंतर इफिरा. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? पर्याय 1 पाल, साप, बेडूक आणि लोरिस. 2 कासव, घडियाल, कॅमेन आणि टॉटयारा. पर्याय C कासव, मगर, सॅलॅमेंडर आणि पाल. आणि 4 सॅलॅमेंडर, सरडा, कासव आणि बेडूक. सब ऑप्शन दिलेले आहेत फक्त बी आणि सी, फक्त सी आणि डी आणि 4 वरीलपैकी सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे फक्त बी. कासव, घडियाल, कॅमन आणि टॉटयारा हे जे आहेत हे काय आहेत, सरपटणारे प्राणी आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे, पिकांची वाढ खुंटल्यामुळे, पानांच्या पिवळेपणामुळे आणि जमिनीतील क्षारांच्या संचयनामुळे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए फक्त, ए आणि बी फक्त, ए बी आणि सी फक्त आणि ए आणि डी फक्त. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि डी फक्त. जमिनीच्या पोताचा निकृष्ट दर्जा आणि जमिनीतील क्षार साचतात तिथे. बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांचा उत्पादनावरती परिणाम होतो. पुढचा प्रश्न. आंतरिक कीड म्हणजे काय? एंडेमिक पेस्ट म्हणजे काय? एखाद्या महिन्यात वारंवार येणारी, एखाद्या प्रदेशात येणारी, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष चालणारी आणि एखाद्या प्रदेशात
तीव्र असणारी, तर याचं बरोबर काय आहे की एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी, त्याला आपण काय म्हणतो, आंतरिक कीड म्हणतो. पुढचा प्रश्न, ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, ट्रॅचिओफायटा, क्रिप्टोगॅम्स. तर हे जे वनस्पती आहेत हे जिम्नोस्पर्म मध्ये मोडतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? डेंग्यू विषाणू, रोटाव्हायरस, हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हेपॅटायटिस बी. हा रोग यावरच्या कारणांमुळे पसरतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? लुई पास्टर, एडवर्ड जेन्नर, अलेक्झांडर फ्लेमिंग आणि सेल्मन वॅक्समन. तर याचं बरोबर उत्तर आहे एडवर्ड जेन्नर यांनी देवी रोगाचा काय लावला? लसीचा शोध लावला. पुढचा प्रश्न, निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? अतिनील किरणे, ॲक्टोक्लेव्ह, इन्फ्रारेड आणि सोडियम कार्बोनेट. हे, तर याचं बरोबर उत्तर आहे अतिनील प्रकाश आहे, मी अतिनील किरणे असं वाचलं. तर अतिनील प्रकाश म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट लाईट ह्यांचा काय केला जातो? यूज केला जातो व निर्जंतुकीकरणासाठी. आता आपल्या घरामध्ये फिल्टर्स असतात, बऱ्याच जणांच्या घरामध्ये आरो, तर UV तिथं वापरतो आपण शब्द. तर हे काय आहे? अल्ट्राव्हायोलेट लाईट असतात, तर त्याचा यूज केला जातो. ओके. हे होते सगळे GSचे प्रश्न. खाली आपल्याला जे प्रश्न जे आलेले आहेत हे सगळे बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न आहेत. त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की ज्याच्यामध्ये सगळ्या गणितांची एकदम रिव्हिजन होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही सजेशन्स असतील तर ते सजेशन्स आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.